बिहारमध्ये सत्तेच्या आकड्यांचा विचार करता भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय। 2010 सालानंतरची बिहारमधली ही भाजपची सर्वात मोठी कामगिरी आहे। बिहारच्या विधानसभेमध्ये भाजपला 89 तर जदयूला 85 जागा मिळाल्या। एनडीएचे दोन्ही प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि जेडीयूला तुल्यबळ जागा मिळाल्यामुळे आता उत्सुकता आहे ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार याची। निवडणुकीआधी भाजपनं जाणीवपूर्वक मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करणं टाळलेलं होतं। नितीश कुमारांचं नाव घोषित न केल्यामुळे भाजपला वेळोवेळी त्यांचा रोषही सहन करावा लागलेला होता। पण आताच्या परिस्थितीमध्ये केंद्रीय पातळीवरच्या गणितांचा विचार करता नितीश कुमारांना दुखावणं भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारं नसल्याचं तज्ञांचं मत आहे आणि त्यामुळे दाट शक्यता अशीच आहे की लवकरच नितीश कुमार 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतील। दरम्यान बिहारमधल्या मुख्यमंत्री पदाबाबत बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिलेली आहे। सर्व पक्ष एकमुखानं मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असं तावडे म्हणाले। मला असं वाटतं की स्वाभाविकपणे आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये नितीशजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो आहोत। आता याचा निर्णय पाचही पक्ष एकत्र बसून घेतील की यात पुढे काय केलं पाहिजे। त्यामुळे आम्ही अमुकच मागू तमुकच करू असं नाही आहे। सगळ्याच मंत्रिमंडळाची पण चर्चा व्हायची आहे, पण हा निर्णय स्वाभाविकपणे प्रभारीच्या हातात नसतं, राज्य अध्यक्षाच्या हातात नसतो। हे केंद्रीय नेतृत्व करत असतं, ते पुढच्या 2-4 दिवसात करेल। तर एनडीएला मिळालेल्या या विजयानंतर नितीश कुमार यांनी एक्सपोजद्वारे जनतेचे आभार मानलेत। 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत देऊन जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला। जनतेनं ठेवलेल्या विश्वासासाठी सर्व मतदारांचे मनापासून आभार। पंतप्रधान मोदींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार। निवडणुकीत एनडीए आघाडीनं पूर्ण एकता दाखवली, या विजयासाठी एनडीए मधील सर्वांचे आभार। तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं बिहार आणखी प्रगती करेल असा विश्वासही नितीश कुमार यांनी व्यक्त केलाय। तर मोदींचे हनुमान अशी ओळख असणाऱ्या चिराग पासवान यांच्या दैदिप्यमान यशामुळे एडीएला मोठा फायदा झालाय। चिराग यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सुपरहिट परफॉर्मन्स पाहायला मिळाला। या निवडणुकीमध्ये एलजेपीनं 27 जागा लढवल्या होत्या, ज्यापैकी 19 जागांवर त्यांनी बाजी मारली आहे। लोकजनशक्ती पक्षाचा हा स्ट्राईक रेट भाजप आणि जेडीयू पेक्षाही जास्त आहे। एलजेपीनं केलेली ही कामगिरी कोणत्याही स्थानिक पक्षाच्या दृष्टीनं ताकदवान कामगिरी मानली जाते आणि त्यामुळेच विधानसभेमध्ये 19 आमदार आणि लोकसभेमध्ये 4 खासदारांसह चिराग पासवान यांचा पक्ष बिहारच्या राजकारणामध्ये एक मजबूत पक्ष बनलाय। 2020च्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान यांच्या पक्षानं 130 जागांवर निवडणूक लढवत केवळ एका जागी यश मिळवलं होतं। तर आज चिराग पासवान सकाळी 10:30 वाजता या निकालावर प्रेस कॉन्फरन्स घेतील। दरम्यान बिहारमधल्या ऐतिहासिक विजयानंतर नवी दिल्लीमधल्या भाजप कार्यालयामध्ये विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आलाय। यावेळी मोदींनी एनडीएचं जोरदार कौतुक करताना विरोधकांवर हल्लाबोल चढवलाय। कांग्रेस के नामदार हैं, ये जिस रास्ते पर कांग्रेस को लेकर चल रहे हैं, इसके प्रति घोर निराशा, घोर नाराजगी अंदर ही अंदर पनप रही है। और मुझे तो आशंका है, हो सकता है कि आगे कांग्रेस का एक और बड़ा विभाजन हो। सच्चाई ये है कि आज कांग्रेस, और मैं बहुत गंभीरता के साथ कहता हूं, आज कांग्रेस मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस यानी एमएमसी बन गई है। कांग्रेस मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस है, ये एमएमसी है। बिहार में कुछ दलों ने तुष्टीकरण वाला MY माय फॉर्मूला बनाया था, पर आज की इस जीत ने एक नया सकारात्मक MY माय फॉर्मूला दिया है और ये है महिला और यूथ।
इस चुनाव ने भारत के चुनाव आयोग पर जनता के विश्वास को और मजबूत किया है। बीते कुछ सालों से लगातार भारी मतदान होना, वंचितों, शोषितों द्वारा ज्यादा से ज्यादा मतदान करना, ये चुनाव आयोग की बहुत बड़ी सिद्धि है। गंगा जी यहां बिहार से बहते हुए ही बंगाल तक पहुंचती है। बिहार ने बंगाल में भाजपा की विजय का रास्ता भी बना दिया है। मैं बंगाल के भाइयों बहनों को भी आश्वस्त करता हूं, अब भाजपा आपके साथ मिलकर पश्चिम बंगाल से भी जंगल राज को उखाड़ फेंकेगी। एनडीएच्या झंझावातापुढे काँग्रेस अक्षरशः निष्प्रभ ठरली आहे। राहुल गांधी स्वतः मैदानामध्ये उतरलेले असतानाही पक्षाची घसरण थांबत नाहीये। तेजस्वी यादवांच्या राजदसोबत काँग्रेसची उरली-सुरली नौका पुरती बुडाली आहे। महागठबंधनमध्ये 61 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळवता आल्या आणि त्यामुळे आतापर्यंतची निचांकी संख्या गाठत काँग्रेसनं उरली-सुरली पतही गमावली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींनी बिहारमध्ये 16 दिवस वोट अधिकार यात्रा काढलेली होती। तेजस्वी यादवांसोबत त्यांनी 23 जिल्हे पालथे घातलेले होते। वोट चोरी, एसआयआर, मतदार यादीमधल्या घोळाचा आरोप करत निवडणूक आयोगाविरोधात त्यांनी राळ उठवली होती। मात्र लालूंच्या काळामधल्या जंगलराजची आठवण ताजी असणाऱ्या मतदारांनी ते नॅरेटिव्ह फेटाळत काँग्रेस आणि राहुल गांधींना आणखी एक धक्का दिलाय। महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी राघोपूरमध्ये अटीतटीची लढाई करत अखेर विजय मिळवलाय। राघोपूर मतदारसंघामधून तेजस्वी यादव यांनी 14,532 मतांची आघाडी घेत अखेर विजयावर शिक्कामोर्तब केलाय। भाजपचे सतीश कुमार यांचा तेजस्वींनी पराभव केलाय। मात्र तेजस्वी यादव आपला मतदारसंघ राखण्यामध्ये यशस्वी ठरले असले तरी त्यांच्या पक्षाला चमकदार कामगिरी करता आलेली नाहीये। 143 जागा लढवणाऱ्या राजदनं अवघ्या 24 जागा मिळवल्यात। विशेष म्हणजे 2020 मध्ये राजदनं 75 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेला होता आणि त्यानंतर आता इतका मोठ्या पराभवाचा सामना त्यांना करावा लागतोय। बिहारच्या निकालावर राहुल गांधींनी एक पोस्ट करत आश्चर्य व्यक्त केलंय। बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे। काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल आढावा घेतील आणि लोकशाही वाचवण्यासाठीचे आपले प्रयत्न आणखी प्रभावी बनवतील असं राहुल गांधी म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।